आता काय वॉटर क्रॉसिंग आहे, पाण्यामधूनच आपण ह्या गाडी घेऊन जातोय. रिस्क आहे इथे बरं का, जबरदस्त रिस्क आहे. गाडी कोणी व्हिडिओ बघून आणू नका. मी घेऊन जात आहे पण दुसरं कोणी आणू नका, कारण इथे बघा अशा पद्धतीने वॉटर क्रॉस करायला पडतं. स्वागत आहे चॅनलमध्ये. आज आपण एका स्पेशल ठिकाणी जात आहे. तर वाल्हेरी वॉटरफॉल तुम्ही ऐकलंच असेल. तर हे आहे तोळदा आणि अक्कलकोयाच्या रोडच्या मधून सोमावल हे गाव, तिथून आपण मध्ये जात आहे. तर आपल्यासोबत आहे आज स्पेशल डॉक्टर अमित पराडके, साहिल मार्गे यूट्यूब चॅनल तुम्ही ओळखतच असाल, आणि परफेक्ट नेचर. आज तुम्ही खूप छान व्हिडिओ बघणार आहे, एकदम मजा येणार आहे. शेवटपर्यंत बघा तुम्ही. तर चला गाईज जाऊ आपण आता. तर आपण निघालेलो आहे सोमावल ह्या गावामधून आहे ना, जवळपास 5 किलोमीटरच्या अंतरावर हा वॉटरफॉल बघायला मिळतो. आणि नंदुरबारवरून किती किलोमीटर असेल रे? 35-40 किलोमीटरच्या अंतरावर हा वाल्हेरीचा धबधबा आहे. आता पहिलीच विजिट आहे ह्या पावसाळ्याची, तर बघू आपण धबधबा आहे किंवा नाही आहे, तिथे जाऊनच समजेल. तर व्हिडिओमध्ये बनून राहा तुम्ही. तर तुम्हाला आहे ना मी एक खतरनाक सातपुड्यातील पर्वतरांगा दाखवतो. तर माझ्यासमोर तुम्ही बघत असाल व्हिडिओमध्ये, तर समोर इतके जबरदस्त 3 स्टेपमध्ये खाली एक लहान डोंगर आहे, मग त्याच्यावरती आणि एक त्याच्या उंच आहे. म्हणजे मला तरी वाटतं हे अस्तंभाच्या पर्वतरांगा असतील इकडच्या सातपुड्याच्या. तर किती सुंदर बघायला मिळाल्या सातपुड्याच्या पर्वतरांगा, बघू शकतात तुम्ही. तर फायनली आपण आहे ना वाल्हेरी ह्या गावामध्ये पोहोचून गेलेलो आहे. आणि जिल्हा परिषदची शाळा लागते गावात आल्यानंतर, तिथून आहे ना आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे. आता आपल्याला सध्या ट्रॅफिक लागलेली आहे, बघू शकता तुम्ही का पुढे ट्रॅफिक आहे. आणि असा काय आपल्याला रोड बघायला मिळतो इथून, सिमेंटचा रोड आहे हा ह्या गावामधून. वाल्हेरीचं गाव आहे हे, आणि म्हणूनच ह्या गावातूनच पुढे गेल्यानंतर आहे ना धबधबा बघायला मिळतो, म्हणून वाल्हेरीचा धबधबा किंवा वाल्हेरीचा वॉटरफॉल म्हणून नाव दिलेलं आहे. तर जवळपास अर्धा 1 किलोमीटर गावाच्या पुढे आलो, आणि असं काय गेट बघायला मिळतं आपल्याला. एंट्री गेट आहे वन पर्यटन वाल्हेरीचं. आणि इथून पुढे थोडं पार्क करायला गाडी आहे वाटतं पुढे ना रे. तर पुढे जाऊ आता आपण, गाडी पुढे पार्क करू आणि बघू पुढे. जाऊ आपण पुढे. असा काय रस्ता बघायला मिळतो आपल्याला गेटमधून पुढे आल्यानंतर. तर पार्किंगच्या ठिकाणी पोहोचलेलो आहे आम्ही, तुम्हाला दाखवतो मी. इकडे असे काही इकडे पार्किंग आहे गाडी लावायची, आणि इथून आहे ना असं पाय जावं लागतं. तर बघू आपण पुढे. आपण काय पार्किंगमध्ये नाही लावली गाडी, पुढे जायचा प्रयत्न आहे आपला डायरेक्ट. सकाळी वॉटर क्रॉसिंग आहे, पाण्यामधूनच आपण ह्या गाडी घेऊन जातोय. बघू पुढे काय रस्ता कसा आहे. पहिल्यांदाच गाडी घेऊन जातोय. हितेश म्हणे गाडी जाते म्हणून गाडी घेऊन जाते. मागच्या वेळेस आलो तर गाडी तिकडे लावली होती, पण आता सध्या इथे पाणी आहे, पाण्यामधून गाडी घेऊन जावी लागत आहे इथून. रिस्क आहे इथे बरं का, जबरदस्त रिस्क आहे. गाडी कोणी व्हिडिओ बघून आणू नका. मी घेऊन जात आहे पण दुसरं कोणी आणू नका, कारण इथे बाजूला आहे ना नदी आहे, आणि जी पडण्याची पण शक्यता आहे. आम्ही फिरत राहतो सातपुड्यामध्ये भरपूर ठिकाणी, जिथे गाड्याही जात नाही, जिथे लोकही जात नाही, अशा ठिकाणी आम्ही फिरत असतो. त्यामुळे आम्हाला सवय आहे कुठे काही फिरायची. काही मी आणि हितेश येऊन गेलेलो आहे पुढे गाड्या घेऊन, दोघंही गाड्या घेऊन आले. साहिल आणि अमित येत आहे मागे. आणि ही बघा ही नदी आहे, इकडे धबधबा पुढे आहे, आणि हे सातपुडा पर्वतरांगा. सध्याला आहे ना पाणी भरपूर कमी आहे बरं का, कारण आहे ना सातपुड्यातही आहे ना जो पहिला पाऊस आला त्याच्यानंतर आहे ना असा धो पाऊस किंवा मुसळधार पाऊस पडलाच नाही. फक्त रिमझिम पाऊस चालू असल्यामुळे आहे ना नद्यांना अजूनही पाणी बघायला मिळत नाही. तुम्ही बघू शकतात खूप कमी पाणी आहे अजून. आता धबधब्यावर तर पोहोचलो नाही, मला व्हिडिओमध्ये बनवून तुम्हाला दाखवतो मी धबधबा किती मोठा आहे आणि किती पाणी आहे धबधब्याला.
आम्ही पुन्हा पुढे निघालो आहे गाडी घेऊन. कुठपर्यंत जाते बघू आता. थोड्या जवळ आलेले आहेत धबधबा. 5-10 मिनिटाचा रूट आहे, पाय चालायचा एवढा नाही. पण आम्ही थेट डायरेक्ट गाडी घेऊन आलेलो आहे. अजून इथे 1-2 जणांनी गाडी आणलेली आहे पुढे. पण रिस्क आहे. कधी जर पाण्यामध्ये जर जास्त पाऊस पडत असेल तेव्हा इथे गाडी आणणं रिस्की आहे, गाडी आणू नये. तर धबधब्याच्या जवळ पोहोचून गेलेलो आहे आता. इकडे मागे असा काही धबधबा बघायला मिळाला आपल्याला. आता तुम्हाला दाखवतो मी. इथे गाडी लावली आहे आणि इथून असं पुढे जायचं आहे पाय पाय. आता इथपर्यंत गाडी जाते बरं का, इथून पुढे नाही जात अजून. आणि एक धबधबा ह्या साईडला आहे, एक धबधबा ह्या साईडला आहे. तर बघू आपण पुढे. तो एक धबधबा आहे तिकडे पण जाऊच. तुम्हाला तो धबधबाही दाखवतो मी. त्याच्या आधी आहे ना इकडे एक काहीतरी आहे इथे बघण्यासाठी. छत्री आहे इकडे एक बघण्यासाठी. सुंदर छत्री आहे बघा. तर आपण आहे ना ती तुम्हाला छत्री दाखवली, तिकडे जाऊ आपण वरती. दाखवतो मी तिथून कसा व्ह्यू दिसतो ते. इकडे आलेलं आहे. एकदम सुंदर बघायला आहे छत्री. आणि खूप छान अशी तयार केलेली आहे फॉरेस्ट डिपार्टमेंटने. बघू शकतात तुम्ही. असं काय पायथ्या वगैरे इकडे. आणि बसायला तर खूपच सुंदर आहे. असं वाटतं का हे ओरिजिनल लाकूड आहे, पण हे सिमेंटनी त्यांच्या इंजिनिअरिंगनी हे असं काय तयार केलेलं आहे. बघू शकतात तुम्ही. खूप सुंदर आहे. कम्फर्टेबल आहे ना एकदम. तर आता आपण फायनली धबधब्याकडे निघालेलो आहे. आणि इथून अशी काय वॉटर क्रॉसिंग करावं लागते. पण आपण पाण्यातून न जाता आहे ना खडकावरून जायचं आहे आपल्याला. त्यामुळे आपण तिकडून जाणार आहे. अशी काही नदी बघायला मिळते आपल्याला. आता इथेही वाटत नाही का खडकावरून जाईल असं. मला वाटतं नदीतूनच जावं लागेल असं. बघू आपण आता पुढे जाऊ अजून आणि बघू. आता आपण या पद्धतीने ना इकडून वॉटर क्रॉसिंग करणार आहे. इथे वॉटर क्रॉसिंग करत असताना आहे ना एक काळजी घेतली पाहिजे. पाण्याचा फ्लो किती आहे ते बघूनच. कारण आता आहे ना पाण्याचा फ्लो वाढत आहे. आणि इथे ना काळजी विशेषतः हीच घेतली पाहिजे का पाण्याचा फ्लो जेव्हा जास्त असेल पावसामध्ये तेव्हा इथून वॉटर क्रॉसिंग नाही केली पाहिजे. बघू शकता तुम्ही. म्हणून आम्ही ना पाण्यात न उतरता खडकावरून कसं जाता येईल त्या पद्धतीने आम्ही वॉटर क्रॉसिंग करतो. बघा अशा पद्धतीने वॉटर क्रॉस करायला पडतं. राहू दे. दोघं आता इथेच येत आहे. तोही येऊन गेलेला आहे. तर चला आता आपण त्या बाजूला जाऊ. खूप मशागत करावं लागली. लोक इझिली जातात, आम्ही मशागत करत फिरू राहिले. आमचा एक नवीनच रस्ता आहे हा, जंगली रस्ता आहे जाण्यासाठी. ॲक्च्युली ना इथून डायरेक्ट सरळ रस्ता आहे बरं का. आम्ही पाण्यात न जाण्यासाठी ना इथून नाही आलो आणि त्या बाजूने एवढं फिरून असं आलो. तर चला आता फायनली ह्या बाजूला तर येऊन गेलेलो आहे. धबधब्याजवळ जाऊ फायनली. आहे ना ज्याची वाट बघत होतो आपण, वाल्हेरीचा धबधबा. तर तिथे जवळ पोहोचून गेलेलो आहे. बघू शकता हा असा काही धबधबा बघायला मिळतो आपल्याला. हे पर्यटक आलेले आणि वॉटरफॉलचा मजा घेऊ राहिलेली. तुम्हाला आहे ना थोडं जवळून वॉटरफॉल दाखवतो बरं का. थोडं रिस्क आहे, दगड वगैरे जायला रस्ता.
हा बघा, असा काय रस्ता बघायला मिळतो आपल्याला इथे वॉटरफॉल जवळ येण्यासाठी. पण इथे आहे ना खूप जास्त रिस्क आहे. बघू शकतात असा काय वॉटरफॉल बघायला मिळतो. मला झूम करून दाखवतो तुम्ही. हा बघा, असा पूर्ण हा वॉटरफॉल आहे. आणि वरती ना हा दगड जो आहे ना खूप रिस्की बरं का, पडण्याची दाट शक्यता आहे. ह्या बाजूला पण तसेच आहे, इथे वरती दगड आहे. एक छोटा वॉटरफॉल ह्या बाजूला आहे आणि हा मोठा वॉटरफॉल आहे. बघू शकतात तुम्ही हा वॉटरफॉल कसा आहे. इथे आल्यानंतर आहे ना वरती चढून किंवा काय स्टंटबाजी करण्याची आहे ना प्रयत्न करू नका. भरपूर सारे अपघात झालेले इथे, कारण काळजी घ्या, जीव खूप महत्त्वाचा आहे आपला. इथे खूप जास्त आहे ना पाण्याचा फ्लो असतो, त्यावेळेस आहे ना ह्या वॉटरफॉलला येणं खूप रिस्की असतं. आपण आहे ना तिकडच्या साईडचा जो वॉटरफॉल आहे ना तिकडे जाऊन बघू आता. चला. तर पहिल्यांदा आपण जिथून वॉटर क्रॉसिंग केली होती ना तिथूनच त्या साईडला दुसरा तो वॉटरफॉल आहे. तर आपण तिकडे बघायला जाऊ. ह्या साईडला येतो, तिकडे जाऊ आता आपण. तर दुसऱ्या साईडच्या धबधब्याला जाण्यासाठी ना खूप जास्त मशागत करावं लागते. काय रे साहेब? आहे ना, इथे येताना एक गोष्टीची दखल घ्यायची की आपलं ॲडव्हेंचर होणार आहे. ॲडव्हेंचरच आहे ते, खतरनाक ॲडव्हेंचर आहे खडकांमध्ये. आपल्याला हे प्रत्येक दगडाची वाट करावं लागतं. हा ना. हे बघा, आता असं काय इथून वरती चढायचं आहे. हे असं काय इथे चढावं लागतं. फायनली आपण आहे ना त्या धबधब्याजवळ आहे ना पोहोचून गेलेलो आहे. आणि हा जे आहे ना हा खूप रिस्की धबधबा आहे बरं का. हे भरपूर अपघात वगैरे झालेले आहे. त्यामुळे इथे येत असताना आहे ना पाण्यात उतरताना किंवा तुम्ही ह्या धबधब्यामध्ये उतरायचा प्रयत्न करत असाल किंवा धबधब्यावर जायचा प्रयत्न करत असाल तर तो नक्कीच टाळा. कारण ह्या धबधब्याला ना किती फ्लो आहे तुम्हाला दाखवतो मी. हा बघा, खूप जास्त पाण्याला जोर आहे किंवा फ्लो आहे. त्यामुळे इथे जास्त आहे ना म्हणजे जायचा टाळाच, जाऊच नका असं माझं म्हणणं आहे. हे बघा तुम्ही, पुढचा एक फ्लो आहे तो अजून एक तुम्हाला दाखवतो मी. तर तो दुसऱ्या साईडचा जो धबधबा आहे ना मेन दुसरा फ्लो, तर तो हाच आहे. तुम्ही बघू शकता किती खतरनाक. आणि हा पूर्ण आहे ना पसरलेला ह्या खडकांमध्ये बरं का आहे. पूर्ण खालीवर साईडला पूर्ण खडक ह्या. आणि इथे कधीही पूर येऊ शकतो, म्हणून आहे ना इकडे येणं पावसामध्ये टाळलं पाहिजे. खूप रिस्क आहे इथे. जेव्हा पाऊस नसतो त्यावेळेस पाणी बघण्यासाठी किंवा धबधबा बघण्यासाठी येऊ शकतो, पण इथे येण्यासाठी बी रस्ता पण तुम्ही पाहिलात का किती रिस्की आहे. काही लोक इथे त्या बाजूला जातात येतात आहे ना, खूप रिस्की असतं बरं का. ह्या पद्धतीने जाणं टाळा. आणि तुम्हाला इथे हे धबधब्याजवळ जाऊ नये, पाण्यात उतरू नये असं लिहिलेलं आहे, तुम्ही बघतच असाल. तर ह्याचा अर्थ तुम्हाला तर कळलाच असेल का इथे येणं किती रिस्क आहे. तर त्यामुळे ना तुम्ही इथे आल्यानंतर विशेषतः स्वतःची काळजी घ्या. रिस्क का आहे तुम्ही बघू शकतात. हा जो आहे ना हा पूर्ण हा इथून नदीचा फ्लो असतो बरं का. आणि इथून आहे ना ह्या दगडांमधून आहे ना क्रॉस करून असं यायला पडतं. आणि इथे शेवाळ झालेलं आहे. इथून जरी खूप जास्त पाऊस असला तर इथून चिकणून देखील पडू शकतात. आणि तुम्ही बघतच असाल पूर्ण चारी बाजूनी हे खडक आहे. तर ह्यामुळेच हा धबधबा जो आहे ना एवढा रिस्क आहे. न्यूज पण ऐकल्या असतील इथल्या. आहे ना आजचा व्लॉग आहे ना आपण वाल्हेरी धबधब्याचा इथेच संपूया. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा. आणि यार तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करत नाही तर चॅनलला सबस्क्राईब करून जा. तर भेटू आपण एखाद्या नवीन भन्नाट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा आणि एन्जॉय करा. धन्यवाद.